हॅलो. नमस्कार मित्रांनो. तर आपलं जे संडेला जे BTCLचा पोल आहे MD चषकमध्ये, तर त्याचे मी लॉट्स करतो आहे आता. हे लॉट्स आता आपण रिलीज होतील आणि संडेसाठी आपलं जो पोल आहे त्याला ॲप्लिकेबल होतील. पहिली मॅच जी असेल ती लक्षात ठेवा की 8:30 मॉर्निंगला सुरू होईल, कारण की आपल्या BTCLच्या मॅचेस असतील, म्हणजे दोन लीग मॅचेस असतील, प्लस त्या दिवशी सेमीफायनल फायनल पण असेल. त्यामुळे सकाळी सगळ्यांना वेळेवरती येणं आणि लवकर येणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच पूर्ण टुर्नामेंट खेळताना बॅक टू बॅक मॅचेस असणार आहेत. म्हणजे लागोपाठ मॅचेस असतील, कोणत्या मॅचेसमध्ये ब्रेक नसेल कोणत्या. त्याच्यामुळे पहिली टीम ही ग्राउंड सोडायच्या आधी दुसरी टीम ग्राउंडमध्ये जाऊन फिल्डिंग, बॅटिंग, बॉलिंग सगळं रेडी असलं पाहिजे. ओके, जसं आपण ऑल्सरसाठी फॉलो करतो सर, कारण की दिवस खूप मोठा असणार आहे. त्या टुर्नामेंटच्या कमिटीने आम्हाला तेच रिक्वेस्ट केली की बाबा आपले जे लीग मॅचेस आहेत, कारण की आपण 2-2 मॅचेस खेळतो आहे, ते आपल्या वेळेवरती फिनिश व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे तेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आपली असेल. सकाळी 8:30ला पहिल्या मॅच सुरू करावे लागेल. ओके, आणि त्याच्यानंतर जे कसं लॉट्स असेल त्याच्यानुसार तुमच्या मॅचेस होतील. तर आता लॉट्स करतो. तर स्क्रीनवरती तुम्हाला स्पिन दिसत असेल. ओके, त्या स्पिनमध्ये ॲज युजल जी आपली नॉर्मल प्रोसेस तशी होईल. ह्या स्पिनमध्ये जे पहिले 2 लोकांची नावं येतील ते पहिले सकाळचे मॅचेस खेळतील आणि त्याच्यानंतरच्या मॅचेस करस्पॉन्डिंगली तुम्हाला त्या लॉट्स PDF मध्ये दिसतील. ओके, 1 vs 2, 2 vs 3, 3 vs 4 अशा प्रकारच्या त्या मॅचेस लागतील. कोणतेही ग्रुप नसणार आहेत. ओके, 8 टीम्स आहेत, कोणतेही ग्रुप नसतील. ॲट द एंड ऑफ द लीग स्टेज 4 क्वालिफाय होतील. त्याच्यापैकी 2 vs 3ची पहिली मॅच लागेल, 1 vs 4ची पहिली मॅच लागेल. ओके, अजून एक गोष्ट की या पोलमध्ये तुम्हाला स्कोरिंग वगैरे करायची काही गरज नाही. कमिटीचे लोक अवेलेबल असतील, समजा BTCL कमिटीचे, समजा मी वगैरे असेल, तर आम्ही थोडेफार मॅचेस वगैरे स्कोरिंग करू शकतो. पण तुम्हाला काय स्कोरिंग करायची गरज नाही, कारण की तिकडे कमिटी जे असतील ऑलरेडी कॉम्बिनेटर स्कोरर ते स्कोरिंग करतील. नेट काढण्यासाठी आपल्याला फक्त फायनल नंबर ऑफ ओव्हर्स आणि नंबर ऑफ रन्सची गरज असते, बस. बाकी आपले जे BTCLचे रूल असतील, परफॉर्मन्स ओव्हर म्हणा, बाकीच्या गोष्टी ज्या काय असतील एनी सीझन, ते BTCLचे रूल एक्झॅक्टली ॲज ॲप्लिकेबल होतील. BTCL कमिटीचे लोक तिकडे असतील. जरी नसलं तरी पण आता सगळे लोक जुनेच आहे तुम्ही, त्यामुळे सगळे रूल्स आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. ओके, त्यामुळे ते सगळे रूल्स रेग्युलेशन आणि त्या टुर्नामेंट कमिटीचे पण रूल्स रेग्युलेशन फॉलो करून खेळणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, त्यामुळे कसं आहे, जर आपला पोल हा व्यवस्थित झाला, चांगल्या प्रकारे झाला, काही गडबड गोंधळ न करता, तर एक चांगली रेप्युटेशन तयार होते आणि पुढच्या बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये, अशा दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये पण आपल्या BTCL पोल खेळण्याची आपल्याला अपॉर्च्युनिटी मिळू शकते. ओके, त्यामुळे तेवढं पण थोडं लक्षात ठेवा आणि चांगल्या प्रकारे खेळा. तर मी आता स्पिन करतो. ठीक आहे, तर ह्या सगळ्या आपल्या टीम आहेत: वक्रतुंड, पॅराडाईज, डॉल्फिन, शिवराज्य, अखिलेश, जान्हवी स्पोर्ट्स, बदलापूर वॉरियर्स, श्री सिद्धी. 1 2 3 4 5 6 7 8 टीमचा पोल असणार आहे. ठीक आहे, तर मी आता स्पिन करतो. तर आता आपली असेल फर्स्ट टीम. जे पहिले 2 लोक येतील त्या पहिल्या 2 लोकांची पहिली मॉर्निंग 8:30ची मॅच लागेल. ठीक आहे, तर टीम नंबर 1 वक्रतुंड 11, त्याला रिमूव्ह करू. सेकंड आलेलं श्री साई सिद्धी. त्याच्यामध्ये वक्रतुंड वर्सेस श्री साई सिद्धी या लोकांची पहिली मॅच असेल. ओके, कंटिन्यू. त्यानंतर जान्हवी स्पोर्ट्स, अखिलेश 11, डॉल्फिन 11, बदलापूर वॉरियर्स, पॅराडाईज 11 आणि शेवटला जो आहे तो शिवराज्य. ओके, ठीक. त्यामुळे इथे अशा प्रकारे हे 8 रिझल्ट झालेले आहेत. ओके,
तर ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा ऑपोनंट कळेल. ॲक्च्युअल टायमिंग जो तुम्हाला आम्ही जेव्हा PDF पाठवू तेव्हा मिळेल. ओके. तर वक्रतुंड वर्सेस श्री साई सिद्धी ही पहिली मॅच असणार आहे 8:30ची. ओके. त्याच्यानंतर तुमचे ऑपोनंट तुम्ही लक्षात ठेवून द्या. पुढचा मागचा तुमचा ऑपोनंट आहे. फॉर एक्झाम्पल वक्रतुंड वर्सेस श्री साई सिद्धी वर्सेस जान्हवी स्पोर्ट्स वर्सेस अखिलेश वर्सेस डॉल्फिन वर्सेस वॉरियर्स वर्सेस पॅराडाईज वर्सेस शिवराज्य आणि शिवराज्य वर्सेस वक्रतुंड. अशा प्रकारच्या ह्या मॅचेस असतील. ओके. तर तुम्हाला ह्याच्यामध्ये तुमचे ऑपोनंट कळलेले आहेत. पहिली मॅच जी आहे ती पण कळलेली आहे. वक्रतुंड श्री साई सिद्धी यांची 8:30ला पहिली मॅच सुरू होईल. बाकीच्या नंतरचं टायमिंग तुम्हाला त्या लॉट्समध्ये कळेल. ओके. तर पुन्हा एकदा महत्त्वाची गोष्टी म्हणजे वेळ फॉलो करून खेळा, वेळेवरती या. मॉर्निंगच्या गेमला मी बहुधा असेल ग्राउंडवरती. ओके. तेव्हा ते भेट होईलच. नसलं तरी पण जे काय रूल्स रेग्युलेशन फॉलो करून खेळा. आणि मागच्या वेळेला पण सगळ्यांचा चांगला परफॉर्मन्स आला होता आणि चांगल्या प्रकारे आपल्या BTCL फुल हा चांगल्या प्रकारे खेळेल. ओके. असं लोकांना पण थोडं चांगलं वाटलं पाहिजे. BTCLचे रूल्स रेग्युलेशन्स, प्लेयर शांतपणे खेळा. कोणत्याही प्रकारची अंपायरशी वादावादी नाही, वाईट बॉल, नो बॉल या सगळ्या गोष्टीबद्दल कोणत्याही प्रकारची कशा प्रकारची कंप्लेंट येऊ देऊ नका. ओके. कारण की कंप्लेंट केला म्हणजे मग आम्हाला त्याच्यावरती ॲक्शन घ्यावं लागते आणि मग ते बरोबर वाटत नाही. काय आम्हाला कोणावरती ॲक्शन घेणं किंवा पेनल्टी लावणं काय याची बिलकुल इच्छा नाही आहे. त्यामुळे प्लीज अशा प्रकारच्या गोष्टी करू नका. जर कोणाची कंप्लेंट आलीच किंवा कोणत्या गोष्टी झाल्याच तर त्याच्यावरती आम्हाला ॲक्शन घ्यावी लागेल. ओके. जे BTCLचे रूल्स रेग्युलेशन आहेत, जे रूल बुकमध्ये आहे त्याच्यानुसार जे ते होईल. त्यामुळे प्लीज त्या गोष्टी लक्षात ठेवा. असं नका की काही गोष्टी इग्नोर होतील, नाही होतील. त्यामुळे अंपायरशी वादावादी करणं, वाईट बॉल, नो बॉल, बाकीच्या गोष्टी कोणत्या रूलवरती करणं, ग्राउंडमध्ये ओढाओढी करणं या सगळ्या गोष्टी बिलकुल ॲक्सेप्ट होणार नाही. कारण की आपण ॲज अ BTCL तुम्ही दुसऱ्या टुर्नामेंटमध्ये खेळताय. ओके. त्याच्यामुळे आपली एक इमेज आणि रेप्युटेशन पण समोरच्या टीमला जाते, समोरच्या लोकांना जाते. त्यामुळे ती आपली रेप्युटेशन आणि इमेज पण खराब झाली नाही पाहिजे. त्या गोष्टी पण थोडं लक्षात ठेवा. आणि असं काय खूप काय मोठा इश्यू नाही. आपले लोक शांतपणेच खेळतात, काय प्रॉब्लेम नाही. तरी पण काय असेल वगैरे तर कमिटीला कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. आता हे तुम्हाला PDF मध्ये सगळं स्केड्यूल वगैरे बनवून मी थोड्या वेळ तुम्हाला पाठवतो. आणि ज्यांचे लोकांचे रोस्टर नसतील त्यांनी रोस्टर लवकरात लवकर सबमिट करा. ॲज युजल आपले रोस्टर टुर्नामेंट असणार आहे. आता लॉट झालेले आहेत. याचा अर्थ या मोमेंटला तुम्ही जे आम्हाला रोस्टर पाठवले ते रोस्टर फ्रीज होतील. ओके. आता रोस्टर फ्रीज झाले आहेत. काय टीममध्ये डुप्लिकेट प्लेअर असण्याचे चान्सेस आहेत, नाही असं नाही. त्याच्यामुळे जर या मोमेंटला कोणाचे काय डुप्लिकेट प्लेअर वगैरे असतील तर त्या प्लेअरला कोणत्याही टीममधून खेळायला भेटणार नाही. ओके. कारण की आता सगळे आपले रोस्टर फ्रीज झालेले आहेत. त्यामुळे जर एखादा प्लेअर आम्हाला 2 रोस्टरमध्ये समजा सापडला, ओके, तर त्याला दोन्ही टीममधून कोणत्याही टीममधून खेळता येणार नाही. ओके. तेवढं लक्षात ठेवा. रूल्स आपण रोस्टरच्या बद्दल खूप स्ट्रिक्ट आहे. जे आपले तुम्ही रोस्टर सबमिट केलेले आहे त्या रोस्टरचेच प्लेअर खेळवा. कोणताही रोस्टरचा प्लेअर कधीही खेळू शकतो. तुम्ही गेम चेंजर रूल, इम्पॅक्ट प्लेअर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असेल त्या गोष्टी तुम्ही यूज करा. आणि आपले जे BTCLचे रूल्स तुम्हाला माहिती आहे त्याच्यानुसार खेळा. ओके. ठीक आहे. चालेल. मग आता मी हे तुम्हाला लॉट्स पाठवतो. हा व्हिडिओ पण तुम्हाला पाठवतो म्हणजे कोणाला काय असेल तर ते बघता येईल. आणि PDF तर तुम्हाला मिळेलच. ओके. ठीक आहे. चालेल. थँक्यू.